नमस्कार. आजचा हा व्हिडिओ प्रत्येक त्या स्त्रीसाठी आहे जी घर सांभाळते, सगळ्यांची काळजी घेते, पण स्वतःसाठी वेळ काढताना मात्र अपराधी वाटतं. सकाळी उठल्यापासून तिचं आयुष्य सुरू होतं, स्वतःसाठी नाही तर इतरांसाठी. कोणाला डबा, कोणाला चहा, कोणाचं कपडे, कोणाचं गृहपाठ, आणि हे करत करत दिवस संपतो. पण एक प्रश्न विचारू का? या सगळ्यात तू कुठे आहेस? तुझं हसणं, तुझी स्वप्न, तुझी आवड, तुझी शांतता, हे सगळं कुठे हरवलं? घर सांभाळणं हे खूप मोठं काम आहे, पण हळूहळू ते आपली ओळख बनतं आणि मग आपण स्वतःची वेगळी ओळख विसरतो. आपण स्वतःला समजावतो, हेच माझं काम आहे, माझ्याशिवाय घर चालणार नाही, मी थोडं सहन केलं तर काय फरक पडतो? पण फरक पडतो, खूप पडतो. कारण रोज थोडं थोडं स्वतःला मागे ठेवताना आपण आतून रिकामं होत जातो. कधी लक्षात आलंय? लहान लहान गोष्टींवर चिडचिड होते, काही कारण नसताना रडू येतं, कुणी अप्रिसिएशन दिलं नाही तर मन दुखावतं. हे वीकनेस नाही, हे थकवा आहे, हे इमोशनल ओव्हरलोड आहे. स्त्री का हरवते माहितीये? कारण तिला लहानपणापासून शिकवलं जातं, समजूतदार राहा, सहन करा, घर सांभाळा. पण कोणी सांगत नाही, स्वतःला जपा, तुमचंही आयुष्य आहे. आपण इतरांच्या अपेक्षांमध्ये इतकं अडकतो की स्वतःच्या अपेक्षा विसरतो. कधी स्वतःला विचारलंस, मी आनंदी आहे का? जर उत्तर लगेच नाही आलं तर थांब, कारण तिथेच तू हरवत आहेस. घर सांभाळताना स्वतःला हरवू नका. याचा अर्थ घर सोडा असा नाही, जबाबदाऱ्या टाका असा नाही.